ही दिवाळी पण गेली आणि ह्या दिवाळीला पण तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर सेलिब्रेट नाही केलं. तुम्ही तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या बायकोबरोबरच ही दिवाळी सेलिब्रेट केली. तुमचं वय जर का 30 ते 35च्या ह्याच्यामधलं आहे ना, तर तुमच्या वडिलांचं आणि आईचं वय आत्ताच्या परिस्थितीमध्ये 60 ते 65 आहे. त्यांच्याकडे टाइम खूप लिमिटेड राहिला आता. जास्तीत जास्त ना याच्या पुढे ते 10 ते 15 दिवाळी सेलिब्रेट करू शकतात. 10 ते 15 तुमच्या बर्थडेला येऊ शकतात किंवा तुम्ही 10 ते 15 त्यांच्या बर्थडेजला जाऊ शकता. तुमच्याकडे ना 2 चॉईसेस आहेत बघा आता. तुमचे आई वडील गेल्यानंतर मी त्यांच्याबरोबर खूप टाइम स्पेंड केला आणि खूप मेमरीज चेरिश केल्या, हे पहिलं ऑप्शन तुमच्याकडे आहे. किंवा यार मी त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला पाहिजे होता, मी तो केला नाही, हे रिग्रेट तुम्ही करू शकता. चूज करा तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे. ही दिवाळी तर आता गेली आहे, पण येणारी दिवाळी तुमच्या आई वडिलांबरोबर, तुमच्या मुलांसोबत सेलिब्रेट कराल की नाही कराल, हा आत्तापासूनच डिसिजन घेऊन ठेवा.